नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिकाची जाहिरात आली आणि याच्यामध्ये मित्रांनो 1846 जागा आहेत कार्यकारी सहायकाच्या, ज्या की आधी लिपिक पदासाठी होत्या. ओके, आता याच्यामध्ये आपण जास्त डिटेलमध्ये नाही जाणार आहे. फक्त याची जी काही अट आहे, काय क्वालिफिकेशन लागणार आहे ते आपण याच्यातनं जाणून घेणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. महत्त्वाची माहिती आपण याच्यातनं जाणणार आहोत. बघा, उमेदवार हा मान्यताप्राप्त शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी किंवा 12वीला साजेसा असं एक सर्टिफिकेट त्याच्याकडे असावं. मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असावी, जी की त्यांनी 45 गुणासह उत्तीर्ण केलेली असावी. किंवा म्हटलं आहे त्यांनी, हे याच्यात आणि याच्यात किंवा ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र परीक्षा घेतल्या जातात म्हणजे सेमिस्टरमध्ये घेतल्या जातात, ते त्यांनी 45% प्राप्त असणं गरजेचं आहे. आता जे काही CGPS असतं म्हणजे जे पॉईंट्सवाली आता पॉईंट्स आहेत, ओके, जे काही डिग्री येते पॉईंट्समध्ये येते, त्यांचेही मार्क्स इथे या पद्धतीने कॅल्क्युलेट केले जाणार आहे. याचा फॉर्म्युला त्यांनी दिला आहे. हा फॉर्म्युला लावून तुम्ही बघू शकता की तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिफाय आहे का. ओके, त्याच्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा बघा, त्यांनी काय सांगितलं की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ही मराठी आणि इंग्लिश अशा 2 विषयांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे दोघं विषय त्यांचे असणे गरजेचे आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, उमेदवाराला MSCITचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा त्यांनी सेम MSCIT सारखा कुठला तरी कोर्स केलेलं गरजेचं आहे. ही झाली मित्रांनो एज्युकेशनल क्वालिफिकेशन. याच्यानंतर मित्रांनो, जर आपण बघायला गेलं की अभ्यासक्रम काय आहे, आता अभ्यासक्रमासही महत्त्वाचा नियम इथे आपल्याला बघून घ्यावा लागणार आहे की मराठी भाषा आपल्याला इथे दिली आहे, इंग्लिश भाषा आहे, म्हणजे दोघांचं ग्रामर आहे, जे की 25-25 क्वेश्चन असणारे 50-50 मार्कासाठी आहेत. सामान्य ज्ञानी आणि बौद्धिक चाचणी 25-25 प्रश्न 50-50 मार्क्स. मराठी इंग्रजी कसे क्वेश्चन येणारे, जो काही इंग्लिश भाषा आहे ते फक्त इंग्लिशमध्येच येईन, बाकी जे काही विषय आहेत ते सगळे मराठीमध्ये होणार आहे. 100 मिनिटाचा हा पेपर असणार आहे. 100 मिनिटामध्ये आपल्याला ह्या पेपर सोडवायचा आहे. याच्यामध्ये निवडीचे निकष त्यांनी स्पष्ट सांगितले की इथे फक्त तुमचे जे काही हे एक्झाममध्ये जे काही विद्यार्थी क्वालिफाय होतील त्यांचं समांतर म्हणजे आरक्षणानुसार त्यांची मेरिट लिस्ट लावण्यात येईल आणि त्यांचं कुठेही मौखिक चाचणी इथे घेण्यात येणार नाही. म्हणजे इंटरव्ह्यू नाही आहे मित्रांनो, नो इंटरव्ह्यू. खूप काही चांगली संधी आहे मित्रांनो. नो इंटरव्ह्यू नाही आहे. जर तुमचं सिलेक्शन झालं मित्रांनो, तर अगदी भारी पोस्ट अशी तुमच्यासाठी ही मिळणार आहे, जी की आधी लिपिक म्हणून ओळखली जात होती. बघा, आधी लिपिक म्हणून ओळखली जात होती, आता कार्यकारी सहाय्यक असून असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो बघा, जे काही ऑनलाईन अर्ज आपल्याला करावा लागणार आहे ते 20/8 ऑलरेडी सुरू झाले, तर 9/9/2024 याच्यातनं आपल्याला भरता येणार आहे. जी काही एक्झाम फी आहे ती 1000 आणि 900 ही अशी दिली आहे मित्रांनो. अगदी थोडक्यात माहिती होती. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की महत्त्वपूर्ण अपडेट आपण नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. धन्यवाद.